कुस्ती म्हणजे उत्साह, कुस्ती म्हणजे ताकद आणि 12 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं असे सन्माननीय आमदार प्रतापजी धराणे साहेब उपस्थित मनपूर्वक स्वागत। या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे मार्गदर्शक कमी सन्माननीय आमदार अरुण काका जगताप साहेबांचं मी पुनश्च एक बार या मातीपूजन सोहळ्यात सहर्ष स्वागत करतो। खरं तर काकांचं फक्त कुस्तीच नाही तर सगळ्याच क्रीडा क्षेत्राला सांस्कृतिक क्षेत्राला नेहमी मार्गदर्शन करणारे ऋषी तुल्य व्यक्ती आज साहेब नेवासा येथून उपस्थित आहेत। पैलवान मनोज भाऊ शिंदे यांचे सहर्ष स्वागत। काही मान्यवरांचं सहर्ष स्वागत। आदरणीय युवराज भाऊ दिलीपराव शिंदे अनुषा नगर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। शिंदे फिटनेस क्लबचे संचालक युवराजजी शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत। आमचे मित्र किरणजी सुपेकर सर, पैलवान अजितजी वाघ आतमध्ये येऊन बसा। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे।
यांच्या शुभ हस्ते आजचा हा सोहळा संपन्न होणार आहे असे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार मंत्री भारत सरकार माननीय नामदार पैलवान मुरलीधरजी अण्णा मोहोळ साहेब मनपूर्वक आपलं अहिल्यानगरमध्ये स्वागत. जोरदार टाळ्यांचा गजर करत आपण केंद्रीय मंत्री महोदयांचं आपल्या अहिल्यानगरमध्ये स्वागत करूया. यानंतर आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या वतीने राहुल शहराच्या वतीने आयोजकांच्या वतीने आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शिवाजीराव कर्डिले साहेबांनी सन्मान केलेला आहे. संग्राम भैयाजी जगताप अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आणि विशेष या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष या नात्याने आदरणीय माजी खासदार आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी दरे साहेबांचा सन्मान करत आहेत. संग्राम भैया अरुण काका जगताप साहेब स्वागताध्यक्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2024-25 सन्माननीय संदीप अप्पा भोंडवे यांचा सन्मान संपन्न. सगळ्यांना सांगताना एक अतिशय अभिमान वाटतो की पैलवान आदरणीय योगेशजी दोडके साहेब याच मैदानावरती हिंद केसरी झालेले आहेत. अशा या हिंद केसरी पैलवानांचा सन्मान संपन्न होतो आहे. आता हे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुस्तीगीर संघाला मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर नगरनाथ यांचा सन्मान आदरणीय पैलवान गुलाबजी बर्डे यांना विनंती करतो आपण आयुक्त यशवंतजी डांगे साहेबांचा सत्कार करावा. अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाचा मातीपूजन सोहळा मध्ये विजेतेपद पटकावलेले आदरणीय जगभरामध्ये आदरणीय आमदार अरुण काका जगताप साहेब संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते रवींद्रजी कवडे यांचा सन्मान. त्यानंतर महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबजी बरचा सन्मान आमदार अरुण काका जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते होतो. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब करतात. त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी मांडगे साहेब यांचा सन्मान करावा. नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने त्यांना सन्माननीय भाऊरावजी वीर साहेब आणि सहकारी कुरांगे साहेब यांना केंद्रीय मंत्री आमदार मुरलीधरजी मोहोळ साहेबांचा सन्मान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी पैलवान लोटे साहेबांचा सन्मान संपन्न होतो. पवार मेघराजजी कटके नाशिकचे अध्यक्ष विशालजी बलकवडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेशजी डांगट खजिनदार पैलवान नवनाथजी फुले शिरूर तालुका 25 ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये 5 दिवसाच्या होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 याच्या मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कर्डिले साहेब, आमदार आदरणीय काका, सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्वच लाल मातीतील सर्व मल्ल मंडळी, विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित असणारे
या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक कुस्ती क्षेत्रामधलं विदर्भामध्ये देखील नाव मिळवलं असे खासदार रामदास बोतोडे साहेब, या कुस्तीगीर संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडे साहेब, या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडानगरीमधून याच आज जिथं कार्यक्रम होतोय माती पूजनाचा, त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके, तो सर्व मंचावरचे अतिथीगण मी आता नामोल्लेख करत वेळ घेणार नाही, कारण यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सकाळपासून होते, त्यामुळे आपलं मनपूर्वक तुम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमाला एक देशामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आपण या छोट्याशा माती पूजनाच्या कार्यक्रमाला वेळ दिला, तुम्ही आलात, तुमचं आमच्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. कारण की बरेच लोक जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात, मंत्री महोदय असतात, सगळी मोठी माणसं असतात, ती एकतर फायनलला येत असतात, पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असलेल्या कारणाने याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज आपल्याकडे हा मातीचा पूजन सोहळा होतो. माती पूजन म्हणजे काय? या महाराष्ट्राची एक ती वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असतं. महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असतं. महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे लाल मातीतले मल्ल असतात ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता, त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत, आपले 2 फेब्रुवारी पर्यंत त्या देशातून मल्ल मंडळी येणार आहे, क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले. काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल माती देखील दाखवली, मॅटवरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली, नॅशनल लेवल पर्यंत आपले महाराष्ट्राचे मल्ल जाऊन पोहोचलेले आहेत. या निमित्तानं मला वाटते म्हणून असा हा कार्यक्रम माती पूजनाचा हा आपल्या माध्यमातून आपण जो या ठिकाणी उपस्थित दर्शवली, निश्चित याचा दर्जा या तुमच्या माध्यमातून उपस्थितीमुळे आज वाढलेला आहे आणि मातीतल्या मंडळी देखील एक विश्वास निर्माण होतो की आपल्याकडं ही मंडळींचं लक्ष आहे, हे मंडळी आपल्यावर प्रेम करणारी आहेत, की जरी पुढं वरच्या पातळीवर जरी गेली असती, देशाच्या पातळीवर गेली असती, राजकारणात गेली असली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेली असली, तरी यांचं लक्ष आपल्याकडे आहे. हा एक संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून जातोय. म्हणून आज कुठेतरी ज्या स्पर्धा दिवशी जाहीर झाल्या, आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला ही सगळी मंडळी म्हणली आता आपल्याला लगेचच तयारीला लागायचं, या स्पर्धेचा आपल्याला माती पूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि आजचा कार्यक्रम हा सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा संपन्न होतो.